जय सियाराम मंडळी, मी वर्षा भैरट आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आपण पाहतात वसुंधरा पायदिंडी 2025 पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य संकल्पनेतून साकारलेली ही दिंडी जी निघाली आहे मराठवाडा श्री क्षेत्र माऊली माहेर सिमुरगव्हाण येथून 28 सप्टेंबर 2025 रोजी आणि आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 या वसुंधरा पायदिंडीचा सलग 20वा दिवस। मंडळी, ही दिंडी म्हणजे चालणं नाही तर हा भक्तीचा प्रवास आहे। त्यामध्ये लोककल्याणाचा संगम आहे आणि या पवित्र यात्रेचे आता मात्र काही दिवसच उरले आहे, कारण 20 दिवसांपासून ही पदयात्रा अविरतपणे चालू आहे। त्यामुळे या दिंडीचा प्रवास अधिकच तेजस्वी झाला आहे। चला तर मग या भक्तिपूर्ण दिव्य यात्रेत सामील होऊया आणि पाहूया आजचे हे पहिले सत्र। आज मुक्कामाच्या ठिकाणी पहाटे काकड आरती संपन्न झाली। प्रकाशाचा उत्सव दीपावलीच्या आगमनाने आजची यात्रिकींची सकाळ नव्या उत्साहाने आणि नव्या रंगाने नटली आहे व दैनंदिन साधना आटोपून यात्रिकी पूजनासाठी एकत्रित जमले। वेद मंत्रोच्चारात पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते विधिवत पूजन संपन्न झाले व सर्व वातावरण भावभक्तीने उजळून निघाले। पूजनानंतर धूपारती संपन्न झाली व यात्रिकींना दिंडी प्रशासनातर्फे चहापान देण्यात आला व सकाळच्या प्रस्थानासाठी नव्या ऊर्जेने यात्रिकी व सर्व भाविक भक्त सज्ज झाले। सकाळच्या चहापानानंतर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना सुंदर फुलांनी सजवलेल्या आकर्षक रथात विराजमान करण्यात आले व ही दिंडी टाळ मृदुंगाच्या तालावर व गुरुमंत्रांच्या स्वरावर पुढील नियोजित मार्गावर मार्गस्थ झाली। अनादी काळापासून गुरुपादुकांची पूजा करण्याची प्रथा आहे। गुरुपादुका म्हणजे भक्ताला मार्ग दाखवणारी, पुढे नेणारी मार्गदर्शक पाऊलेच असतात। भारतीय संस्कृतीत चरणांना जी नमस्कार करण्याची पद्धत आहे ती फार श्रेष्ठ आहे, कारण चरणांमध्ये
त्या मूर्तीचे, व्यक्तीचे पूर्णत्व असते. गुरुपादुकांची पूजा केल्यावर ती त्या सर्व गुरुपरंपरेतील पादुकांची पूजा केल्यासारखीच असते. म्हणून गुरुपादुका पूजनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. दिंडीतील पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका व प्रतिमा विराजमान केलेला रथ जणू एका देवालयासारखा भासत आहे. रथ पाहताक्षणी भक्तांच्या हृदयात आनंदाची व भक्तीची लहर दाटून येत आहे. विविध रंगी सुंदर अशा फुलांचा कल्पकतेने वापर केला आहे. नयनरम्य सजावट केलेला रथ हा भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरत आहे. ही सेवा म्हणजे भक्तीतून प्रकटलेली एक अद्वितीय कलाकृतीच म्हणावी लागेल. निसर्ग संवर्धनासाठी दिंडीमार्फत महत्त्वपूर्ण योगदान दिले जात आहे. या दिंडी मार्गावरील गावागावात विविध ठिकाणी वृक्षारोपण केले जात आहे, ज्यामुळे लोकांना पर्यावरण रक्षणाची जाणीव होत आहे. हा उपक्रम सामान्य जनांना स्वतःच्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करत आहे, कारण पर्यावरणाचे रक्षण हे भविष्याचे रक्षण आहे. चला तर मग आपणही या दिंडीत सहभागी होऊन पर्यावरण संरक्षणासाठी आपले योगदान देऊया. म्हणजेच आपण सर्वजण मिळून वृक्षारोपण करूया, प्लॅस्टिकचा वापर कमी करूया आणि निसर्गस्नेही जीवन पद्धतीचा वापर करून जीवन जगूया. चला तर लावू झाडे, जगू झाडे, मंत्र हा जपू सारे.
पर्यावरण जनजागृतीचे संदेश देत चाललेली ही दिंडी आता बांबवडे बायपास हायवे ब्रिज, तालुका शाहूवाडी, कोल्हापूर येथे सकाळच्या अल्पोपहारासाठी थांबली आहे. यात्रिकींना अतिशय रुचकर अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या अल्पोपहाराचे अन्नदान केले त्या अन्नदात्यांचे नाव आहे उमा अश्रोबा गुंठाळ. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. अन्नदानाची उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल अन्नदात्यांचे मनापासून अभिनंदन आणि विशेष कौतुक. झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम ग्लोबल वॉर्मिंग या पर्यावरणीय संकटासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व ऑक्सिजन पुरवतात, त्यामुळे वातावरण शुद्ध होते. ग्लोबल वॉर्मिंगवर वृक्षारोपण हा नैसर्गिक, सोपा व महत्त्वपूर्ण उपाय आहे. झाडे जमिनीची धूप थांबवतात व भूजल साठा वाढवतात, पर्जन्यमानही निश्चित करतात. परंतु फक्त झाडे लावणे पुरेसे नाही, तर त्यांची योग्य काळजी घेणे देखील आवश्यक आहे. त्यामुळेच यात्रिकी फक्त दिंडीतून संदेश देत नाही, तर झाडे जोपासना करण्याचा संकल्पही करत आहे. प्रत्येकाने झाडे लावून त्यांची काळजी घेतल्यास वातावरणातील हरित आवरण वाढेल व पृथ्वीचे संतुलन टिकवले जाईल. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन होण्यासाठी आणि पुढील पिढ्यांनाही समृद्ध पर्यावरणाचा लाभ घेता येईल. चला तर मग आपणही यामध्ये सहभागी होऊन पृथ्वीचे रक्षण करूया. समर्थ कृपा हॉल भांबवडे शाहूवाडी येथे दिंडी महाप्रसादासाठी थांबली आहे. अतिशय उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात दिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडी आगमनाने सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण पसरले होते व फुलांनी सुशोभित केलेल्या प्रशस्त मंचावर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना विराजमान करण्यात आले. वेद संपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे विधिवत पूजन संपन्न झाले व त्यानंतर लगेचच आरती संपन्न झाली. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगी.
नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया आरती झाल्यानंतर सर्व यात्रिकी व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले व सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेतला. या महाप्रसादाचे भाग्यवान अन्नदाते यांनी अतिशय मनोभावे ही सेवा केली. हे अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांचे नाव आहे शोभा उत्तम पानपट्टे. अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांचे खूप खूप अभिनंदन व कौतुक. नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी आज सकाळी मुक्कामाच्या ठिकाणी समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित मान्यवर ॲडव्होकेट रवी पाटील तालुका शिराळा जिल्हा सांगली यांनी वृक्षारोपण कार्यक्रम झाल्यानंतर या उपक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. चला तर पाहूया त्यांचे मनोगत. मी ॲडव्होकेट रवी पाटील, सागाव, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. खरं म्हणजे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कृपेनं त्यांच्या संप्रदायाच्या माध्यमातून लोकांचं आरोग्य सुधारलं पाहिजे म्हणून सातत्यानं उपक्रम साजरे केले जातात ह्याची मला आत्तापर्यंत माहिती होती. माझ्या माहितीनुसार शेकडो लोकांनी आतापर्यंत आपल्या माध्यमातून देहदान केलेलं आहे, लाखो लोकांनी रक्तदान केलेलं आहे, अनेकांनी अवयवदान केलेलं आहे. परंतु केवळ लोकांचं आरोग्य सुधारून चालणार नाही, तर पर्यावरणाचं आरोग्य सुधारलं पाहिजे आणि त्यासाठी सातत्यानं उपक्रम साजरे केले पाहिजेत. मध्यंतरी कोरोना महामारीमध्ये आपणास लक्षात आलं असेल की आपलं आरोग्य किती महत्त्वाचं आहे आणि पर्यावरण किती महत्त्वाचं आहे. त्या काळात आपण जर बघितलं तर पर्यावरण अत्यंत स्वच्छ झालं होतं, नीटनेटके झालं होतं आणि खरोखर आपले जे काय आता आज जे बघतोय प्रदूषणाचा जो काय थर आहे तो त्यावेळी पूर्णपणे नाहीसा झाला होता.
परंतु आज पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला वाटतं की या संप्रदायाच्या माध्यमातून जे काही काम चाललेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जगाला दिशा देणार आहे. आज बघितलं की अत्यंत प्रचंड असा पाऊस, अवकाळी पाऊस बीड, परभणी या भागात झालेला आहे, मराठवाड्यात झालेला आहे आणि आमच्या या पश्चिम महाराष्ट्रात तर 14 मेला जो पाऊस चालू झाला आहे तो आज ताकद चालू आहे. जगामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. तर अशा परिस्थितीमध्ये पर्यावरण जर का संतुलन राखायचं असेल तर वृक्षारोपण ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी हा जो संप्रदाय काम करतो आहे ते फार मोलाची मदत या देशासाठी होत आहे. मी निश्चितपणे आपल्या सर्वच या संप्रदायाच्या सर्वच आपल्या भक्तांना मी खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो, मनापासून अभिनंदन करतो की आपण हे मानवतेचं काम हे असंच यापुढच्या काळात चालू ठेवावं आणि या सर्वच जगाला हा चांगला पर्यावरणाचा चांगला संदेश द्यावा अशी मी देत आहात. याबद्दल मी आपलं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. वसुंधरा पायदिंडीतील मार्गात स्वच्छता पथक अतिशय उत्कृष्टपणे आपली सेवा बजावत आहे. हे पथक दिंडीच्या विश्रांतीस्थानी व तसेच मुक्कामाच्या ठिकाणचा सर्व परिसर निर्मळ व स्वच्छ करत असतात. आज दिंडीच्या मुक्कामाचे ठिकाण समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे हे स्वच्छता पथक अतिशय कुशलतेने आपली जबाबदारी बजावताना दिसत आहे. अशा प्रकारे आजचा प्रथम सत्रातील संपूर्ण प्रवास आपण पाहिला. अल्पविश्रांतीनंतर पुन्हा भेटूया पुढील सत्रात. जय सियाराम. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय